श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। देव म्हणतात भक्तांनो, खरा माणूस तोच असतो जो स्वतःचा दुःख लपवून इतरांना आनंद देत असतो। कधी स्वतःचा गैराण कोणाला सांगू नका। तुम्ही आनंदी आहात असं जगाला दाखवा, नाहीतर लोक तुमची मस्करी करण्यात व्यस्त होऊन जातील। कधीच कोणाला आपल्या आनंदाबद्दल आणि दुःखाबद्दल लगेच सांगू नका। प्रत्येक घरामध्ये औषध नसतं, परंतु मीठ मात्र नक्कीच असतं। म्हणून लोकांना हसवण्याचे कारण देऊ नका। जे काही सहन करायचे आहे ते तुमचं तुम्हाला सहन करायचं आहे। ज्यांना तुमची मदत करायची आहे ते स्वतःहून तुमच्यापर्यंत येणार आहेत। म्हणून कोणालाही आपलं कारण सांगत बसू नका। सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा। स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या मदतीला जो धावून येणार आहे तोच खरा वारसदार असणार आहे। तुझ्या कुटुंबातील अनेक जण तुझं दुःख पाहून तर दूर जातील, परंतु तुझ्या कुटुंबातील जो व्यक्ती तुझी खऱ्या अर्थाने मदत करेल तोच तुझ्यावर खरं प्रेम करेल। बाळा, लगेच कोणावरही विश्वास ठेवून मोकळा होऊ नकोस। त्याची परीक्षा घे, नंतरच त्याच्यावर विश्वास ठेव। जीवनात तुझी हार तेव्हाच होईल तेव्हा जवळचे तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसतील। जोपर्यंत तुला तुझ्या प्रियजनाची सोबत आहे तोपर्यंत तुला कुठलीही शक्ती हरवू शकत नाही। तुला हरवू शकतात तर ते तुझ्यावर प्रेम करणारे तुझ्या जवळचे व्यक्ती तुला हरवू शकतात। म्हणून बाळा, प्रत्येक ठिकाणी सावध राहा। जीवन मिळाले आहे तर त्या जीवनाचा आनंद नक्की घे, परंतु माणसं ओळखायला शिक। दररोज तुझ्यासोबत राहणारा मित्र एक दिवस पैशासाठी तुझी साथ सोडेल। म्हणून मित्र बनवताना देखील असे बनव की जे शेवटपर्यंत तुझी साथ देतील। बाळा, दुःख हे प्रत्येकाला सहन करावं लागतं, परंतु त्याला देखील एक मर्यादा असते। मर्यादेपेक्षा जास्त दुःख जर सहन करावं लागत असेल तर समजून जा की काहीतरी चुकीचं घडत आहे। ते चूक शोधण्याचा प्रयत्न कर, नक्कीच तुला योग्य मार्ग सापडणार आहे। बाळा, वेळ गेली नाही, वेळ आहे, म्हणून वेळेला महत्त्व द्यायला शिक। जोपर्यंत तुझी वेळ येणार आहे तोपर्यंत तुझी परीक्षा सुरूच असणार आहे। घाबरू नकोस, तुझी चांगली वेळ लवकरच सुरू होणार आहे। सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर। बाळा, दुःख तर प्रत्येकाच्या वाटेला येतच असतं, परंतु त्या दुःखाचं कारण काय आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं। जीवनात जो माणूस स्वतःचा गैराण सांगत फिरत असतो तो माणूस कधीच गैराण संपवण्याच्या प्रतीक्षेत नसतो। तो स्वतःचा दुःख आणखी वाढवत असतो। म्हणून बाळा, चिंता करू नकोस, स्वतःचे दुःख कोणाला सांगू नकोस। स्वतःचा प्रयत्न कर, दुःख संपवण्याचे काम कर। स्वामी नक्कीच तुझी मदत करतील। जो स्वतःचे प्रयत्न स्वतः करतो, दुसऱ्यावर निर्भर नसतो, त्याची मदत करण्यासाठी स्वतः देव येत असतात। बाळा, जे होत आहे ते प्रत्येक गोष्ट तुझ्या चांगल्यासाठी होत आहे, म्हणून कुठल्याच गोष्टीला लगेच नाव ठेवू नकोस। जे होणार आहे प्रत्येक गोष्ट तुझ्या भल्यासाठी होणार आहे। जे तुझ्या नशिबात आहे ती प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे। फक्त बाळा, चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नकोस। जे सत्य आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न कर। खोटी गोष्ट माणूस नक्कीच सहजपणे मिळवू शकतो, परंतु खरी गोष्ट मिळवायला नशीबच लागतो। बाळा, स्वतःला कधीच दुर्भाग्यशाली समजू नकोस। तू देखील भाग्यवान आहेस। तुला देखील प्रत्येक गोष्ट मिळणार आहे। थोडा वेळ लागेल, परंतु जे होईल ते
आश्चर्यकारक होईल, ज्याची अपेक्षा तू देखील ठेवला नाही असे दिवस तुला बघायला मिळतील. बाळा, जीवन जगत असताना संयम हा खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुझ्या मनामध्ये संयम आहे, तू प्रत्येक गोष्ट मिळवू शकतोस. ज्या दिवशी तुझा संयम सुटेल त्या दिवशी सगळंच गमून बसेल. म्हणून बाळा, संयम ठेवण्यासाठी जे करावे लागेल ते कर, पण संयम तुटू देऊ नकोस. मन एकदम शुद्ध कर. मनामध्ये कुठलीच वाईट गोष्ट ठेवू नकोस. जीवनात जे काही मिळवायचे असेल ते सर्व काही मिळणार आहे अशी सद्भावना नेहमी मनामध्ये ठेव. जो माणूस प्रामाणिकपणे आपले कार्य करत असतो त्याची मदत करण्यासाठी स्वतः देव पुढाकार घेत असतात. बाळा, प्रामाणिक माणसे या जगात खूप कमी मिळतात, परंतु जे प्रामाणिक आहे त्यांना एक दिवस असा नक्की येतो की त्याचा जीवन बदलून जातो. जे त्याच्या नशिबात नसतं ते देखील त्यांना मिळत असतं. पूर्वी लोक असे असायचे, एखाद्याला गरज लागली तर 10 जण हात पुढे करायचे, परंतु आज दिवस बदलत आहे. तसा माणूससुद्धा बदलत आहे. आज कोणाला गरज लागली तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती देखील मदत करण्यासाठी नकार देतात. बाळा, भगवंताला लोक विसरत चालले आहेत. भगवंताच्या नावापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देत आहेत. पैसा हा फक्त आपले आयुष्य जगण्यासाठी कामी पडत असतो, परंतु ज्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आपण त्यांना विसरून जातो. पैसा आपल्या गरजा भागवत असतो, परंतु सुखासाठी, निरोगी जीवनासाठी आपल्याला आशीर्वादाची खूप गरज असते. पैसा आज नाही तर उद्या नाही, परंतु देवाची सोबत, देवाची साथ ही आयुष्यभर आपल्याला कामी येत असते. आपल्या डोक्यावरील कितीही मोठा संकट देवाची भक्ती टाळू शकते. म्हणून नशिबाचे जर दरवाजे उघडायचे असतील तर भगवंताची साथ खूप महत्त्वाची आहे. बाळा, चिंता करत रडत बसू नकोस, कारण चिंता करणारा भक्त देवाला कधीच आवडत नाही. चिंता ही माणसाला पोकळ बनवत असते, माणसाचा आत्मविश्वास ढासळत असते, मेंदूची चालना कमी होते. म्हणून बाळा, चिंता माणसाला सर्वात दुःखी बनवत असते. म्हणून तुला दुःखी बनायचं नाही, तुला खूप शक्तिशाली बनायचं आहे. देवाची शक्ती कायम तुझ्यासोबत आहे. ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुला आनंद प्रदान करणार आहे. बाळा, तुझे कार्य करत आहे ते कार्य कधीच आळशीपणाने करू नकोस. जे कार्य करत आहे त्या कार्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न कर. जर त्या कार्यामध्ये तुला आनंद मिळत असेल तर नक्की समजून जा की हे काम तुझ्यासाठी एकदम बरोबर आहे. माणसाला ज्यामध्ये सुख मिळत असते माणूस त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो. परंतु बाळा, लक्षात ठेव, सुख मिळव, परंतु तुझा सुख मिळवायच्या नादामध्ये कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता नक्की घेशील. जर तू स्वतःचा स्वार्थ बघण्यामध्ये इतरांना दुःख देत असेल तर त्याच्यासारखा मोठा पाप कोणताच नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी तो स्वतःच्या कष्टावर व्हावा, परंतु दुसऱ्याला त्रास देऊन कधीच माणूस मोठा होऊ नये. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात जे काही करशील ते कुणालाच त्रास न देता, कुणाचा वाईट न होता झालं पाहिजे. म्हणून बाळा, जीवनात माणूस मोठा होतोच तेव्हा जेव्हा तो स्वतःच्या कष्टाचा चीज करतो. म्हणून तुला देखील प्रयत्न करायचे आहेत, खूप मोठे व्हायचे आहे, सर्व काही बदलायचं आहे. बाळा, देवाने हा सुंदर व्हिडिओ तुझ्यासाठी पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बाळा, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.